जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळख आहे. इथला नवेगाव बांध हा सगळ्यात मोठा तलाव आहे, तर गाढवी नदीवरती इटियाडोह नावाचं धरण सुद्धा आहे. गोंदिया जिल्हा हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने सुद्धा समृद्ध असा जिल्हा आहे बरं का. इथे उष्णकटिबंधीय पानझडी वनं मोठ्या प्रमाणात आढळतात. सालकेसा ह्या ठिकाणी गड मातेचं मंदिर आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंड, गोडारी आणि हळदवी या आदिवासी जमाती वास्तव्य करतात. आता आपण पाहूयात की गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे उद्योग, व्यवसाय किंवा कारखाने प्रसिद्ध आहेत. तर गोंदियाच्या चंगेरा ह्या ठिकाणी कागद गिरणीचा मोठा उद्योग आहे आणि गोंदिया हे शहर भात गिरण्या आणि लाकूड कटाई ह्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. तर तिरोडा ह्या ठिकाणी तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. आता आपण पाहूयात की गोंदियामधनं कुठले कुठले महत्त्वाचे महामार्ग जातात. तर नॅशनल हायवे 53 हाजिरा धुळे कोलकाता हा महामार्ग जिल्ह्याच्या मध्यभागातनं गेलाय. मुंबई कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग सुद्धा ह्या जिल्ह्यातनं जातो. आता आपण गोंदियामधल्या लोकसंख्येविषयी माहिती घेऊयात. तर गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 13,22,507 इतकी आहे. इथलं लिंग गुणोत्तर 999 इतकं आहे. इथली लोकसंख्या 1,40,365 इतकी आहे. तर इथलं बाललिंग गुणोत्तर 956 इतकं आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये साक्षरता दर 85.41% इतका आहे. तर लोकसंख्येची घनता 244 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. गोंदियामध्ये लोकसंख्येची दशवार्षिक वाढ ही 10.11% इतकी आहे. येथे अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,75,961 तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 2,14,253 इतकी आहे. गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत यादवराव पडोळे हे आहेत.